मित्रांनो, आजची भयानक अशी घटना ऐकण्याआधी या व्हिडिओला पटकन एक लाईक करा. आजचं आपलं टार्गेट आहे फक्त 85 लाईक्स. आजची घटना पुण्यातल्या खडकवासला भागातली आहे. इथे असलेल्या नांदेड सिटीमध्ये एक टॉवर आहे. याच टॉवरच्या एका फ्लॅटमध्ये आयुर्वेदिक डॉक्टर शैलेश कुलकर्णी आणि त्यांची बायको सरिता कुलकर्णी राहत होते. सरिता आपल्या सासूसोबत भाजी खरेदीसाठी घराबाहेर पडली. भाजी खरेदी झाल्यानंतर तिने सासूला सांगितले, "माझे एक काम आहे, तुम्ही घरी जा, मी थोड्या वेळात येते." त्यानंतर सरिता कुठल्याही माहितीशिवाय अचानक बेपत्ता झाली. कुटुंबियांनी तिला सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न केला. अनेकदा फोन केला, पण तिचा कुठेही शोध लागला नाही. अखेर सरिताचा भाऊ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पण कोणताही पुरावा मिळत नव्हता. 30 एप्रिल रोजी दुपारी साधारण 3 वाजता सिंहगडला जाणाऱ्या रस्त्यावर जंगलाजवळ असलेल्या एका भागात महिलेचा मृतदेह सापडला. पोलिसांना पाहता क्षणीच वाटले की हा एखाद्या गंभीर गुन्ह्याचा भाग असावा. त्याचवेळी त्यांना सरिता कुलकर्णीच्या मिसिंग रिपोर्टची आठवण झाली. त्यांनी सरिताच्या कुटुंबियांना ओळख पटवण्यासाठी बोलावले. जेव्हा कुटुंबाने मृतदेह पाहिला तेव्हा त्यांनी तो सरिताचा असल्याचे ओळखले. ही बातमी ऐकताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पोलिसांनी विचारले की कुणावर संशय आहे का? पण सुरुवातीला कुटुंब काहीच सांगू शकले नाही. प्रकरण रहस्यमय आणि गुंतागुंतीचे वाटत होते. ही घटना समजताच संपूर्ण परिसरात खळबळ माजली. पोलिसांनी आश्वासन दिले की ते प्रत्येक शक्य बाजूने तपास करतील आणि सत्य बाहेर काढतील. तपास वेगाने सुरू झाला. सर्व शक्य तितके पुरावे गोळा करण्याचे काम सुरू झाले. पोलिसांना आधीपासून संशय होता की या हत्येत कोणीतरी ओळखीचा व्यक्तीच सामील आहे. त्यामुळे त्यांनी सर्व शक्य पुरावे शोधण्याचे काम हाती घेतले. तपासादरम्यान पोलिसांनी 30हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले, जेणेकरून घटनेबाबत काही ठोस पुरावा मिळू शकेल. फुटेजचे बारकाईने परीक्षण सुरू झाले. पोलीस त्या प्रत्येक व्यक्ती आणि वाहनाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत होते. जे त्या भागात घटनेच्या वेळी उपस्थित होते त्याच्या दरम्यान पोस्टमार्टम रिपोर्ट आला आणि त्यामध्ये धक्कादायक खुलासा झाला. सरिताची हत्या होण्यापूर्वी तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले गेले होते. ही माहिती पोलिसांसाठी अधिकच आश्चर्यकारक आणि धक्कादायक होती, कारण त्यामुळे प्रकरण अजून गुंतागुंतीचे झाले. आता पोलिसांना समजू लागले की हा फक्त हत्येचा प्रकार नाही, तर त्यामागे काही गंभीर कारणे असू शकतात. पोलिसांनी तपास पुढे नेत सरिताच्या मोबाईल फोनची तपासणी केली. कॉल डिटेल्स आणि लोकेशन डाटा तपासण्यात आला, जेणेकरून समजावे की त्या दिवशी सरिताने कोणाशी संपर्क साधला होता आणि ती कुठे कुठे गेली होती. या तपासात काही संशयास्पद कॉल आणि मेसेज आढळले, ज्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच वाढला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. मात्र सरिताच्या मोबाईल तपासणी दरम्यान एक असा नंबर आढळला ज्यावर तिने घटनेच्या आसपासच्या काळात सर्वाधिक संपर्क साधला होता. पोलिसांनी सरिताचा नवरा शैलेशला या नंबरबद्दल विचारले. शैलेश म्हणाला, "हा नंबर संजय वाडकर याचा आहे. तो सरिताचा बालपणीचा मित्र आहे. पण मला वाटत नाही की संजय कधीही असं काही करू शकेल. तो तिचा चांगला मित्र आहे आणि कधीच तिला इजा पोचवणार नाही." मात्र पोलिसांनी शैलेशच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याऐवजी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांचे लक्ष संजय वाडकर आणि सरिताच्या नातेसंबंधावर केंद्रित झाले. पोलिसांनी दोघांचे मोबाईल लोकेशन तपासले आणि त्यांना आढळले की घटनेच्या वेळी संजय आणि सरिताचे लोकेशन एकाच ठिकाणी होते. ही माहिती पोलिसांसाठी एक मोठा आणि महत्त्वाचा धागा ठरली. पोलिसांनी तात्काळ संजय वाडकरशी संपर्क साधला आणि त्याला चौकशीसाठी बोलावले. आता स्पष्ट झाले होते की सरिताचे आणि संजयचे काहीतरी असे संबंध होते जे पोलिसांना जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे होते. पोलिसांनी संजयवर लक्ष केंद्रित केले आणि ठरवले की तो सहजासहजी काही सांगणार नाही
म्हणूनच त्यांनी त्याला थोडे अवघड प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. संजय, तूच सरितावर जबरदस्ती केलीस आणि त्यानंतर तिची हत्या केलीस. सरिताच्या मृतदेहावर सापडलेले नमुने तुझ्याच रक्ताच्या सॅम्पलशी जुळतात. आम्हाला सगळं माहीत आहे. आता तुला सांगावं लागेल की प्रत्यक्षात काय घडलं होतं. संजयने सॅम्पलबद्दल ऐकताच तो घाबरला आणि पटकन बोलून गेला. मी काही जबरदस्ती केली नाही. जे काही झालं ते दोघांच्या संमतीने झालं. आमच्यात आधीपासूनच एक संबंध होता. संजयच्या या वक्तव्यामुळे पोलीस आणखीनच गोंधळून गेले. त्याने एक गोष्ट मान्य केली होती, पण त्याच वेळी त्याच्या बोलण्यात काहीतरी गडबड वाटत होती. आता पोलिसांना हे समजून घ्यायचं होतं की हा फक्त एका संबंधाचा परिणाम होता की यामागे अजून खोलावर काही मोठी षडयंत्र दडली होती. पोलिसांनी संजयला अधिक खोल प्रश्न विचारायला सुरुवात केली, जेणेकरून खरी गोष्ट बाहेर येईल. पोलिसांनी त्याची चांगली सर्व्हिसिंग केल्यानंतर संजयने चौकशीत शेवटी खरी गोष्ट सांगितली. मी आणि सरिता लहानपणापासूनच मित्र होतो. आम्ही एकामेकांवर प्रेम करायचो, पण आमच्या घरच्यांना आमच्या नात्याविषयी अजिबात पसंती नव्हती. त्यामुळे आम्ही दोघांनीही वेगवेगळ्या व्यक्तींशी लग्न केलं. पण लग्नानंतरही आम्ही एकमेकांना भेटत राहिलो आणि आमचे शारीरिक संबंधही सुरू राहिले. माझ्या मालकीची एक जागा आहे. आम्ही बहुतेक वेळा तिथेच भेटायचो, कारण ती जागा आम्हाला लपण्यासाठी सोपी होती. आमचं गुप्त नातं बऱ्याच काळापासून सुरू होतं, पण गेल्या 10 महिन्यांपासून सरिता आणि तिचा नवरा शैलेश मध्ये सातत्याने वाद होत होते. हे वाद इतके टोकाला गेले होते की त्यांचं लग्न जवळजवळ तुटायच्या मार्गावर होतं. या तणावात सरिता माझ्याकडे मदतीसाठी आली. ती म्हणाली की तिचं लग्न तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि तिला माझ्यासोबत नवीन आयुष्य सुरू करायचं आहे. ती म्हणाली की मी माझ्या बायकोला घटस्फोट द्यावा आणि तिच्याशी लग्न करावं. मात्र संजयने स्पष्ट सांगितले, मी माझ्या बायकोला घटस्फोट देऊन सरिताशी लग्न करू शकत नाही. त्याला 11 वर्षांचा मुलगा होता आणि तो सरिताशी लग्न करून आपल्या मुलाच्या नजरेत खाली व्हायला तयार नव्हता. संजयला त्याच्या कुटुंबाची खूप काळजी होती, पण सरिता मात्र हट्टाला पेटली होती. त्यामुळे त्यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत गेला. संजयने हळूहळू सरितापासून अंतर ठेवायला सुरुवात केली. त्याला हे नातं पूर्णपणे संपवायचं होतं. पण 26 एप्रिलला सरिता कोणतीही पूर्वसूचना न देता संजयच्या जागी पोहोचली. संजयने काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि दोघांनी तिथे सुमारे 8 तास एकत्र वेळ घालवला. या काळात त्यांच्यात शारीरिक संबंधही झाले. मात्र काही वेळाने सरिता पुन्हा लग्नाच्या विषयावर भांडू लागली. ती संजयवर दबाव टाकत होती की तू तुझ्या बायकोला घटस्फोट दे आणि माझ्याशी लग्न कर. संजयने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण सरिता ऐकण्यास तयार नव्हती. उलट तिने संजयला धमकी द्यायला सुरुवात केली. जर तू माझ्याशी लग्न केलं नाही तर मी तुझ्या बायकोला आपल्या नात्याबद्दल सर्व काही सांगून टाकेन. सरिता धमक्या देऊ लागल्याने संजय मोठ्या तणावात गेला. त्याला आपण एका गंभीर संकटात अडकलो आहोत असे वाटू लागले. सरिता सतत दबाव टाकत होती आणि अखेर संजयला ते असह्य झालं. रागाच्या भरात त्याने तिला संपवण्याचा निर्णय घेतला. 28 एप्रिलच्या सकाळी संजयने एक वायर घेतली आणि सरिताचा गळा दाबून तिचा जीव घेतला. याच वेळी त्याच्या ड्रायव्हरने सरिताचे पाय दाबून ठेवले होते. हत्या झाल्यानंतर तिची ओळख लपवण्यासाठी संजयने सरिताचे कपडे बदलले. मग तिचा मृतदेह स्वतःच्या कारमध्ये टाकला आणि सिंहगडला जाणाऱ्या रस्त्यावर जवळच्या जंगलात फेकून दिला. पोलिसांनी जेव्हा सरिताच्या नवऱ्याला संपूर्ण सत्य सांगितले तेव्हा तो हादरला. त्याला संजयवर इतका विश्वास होता की त्याने कधीच संजय आणि सरिता यांच्या नात्यावर संशय घेतला नव्हता. त्याला वाटायचं की संजय कधीच असं काही करू शकत नाही, कारण तो सरिताचा चांगला मित्र होता. मात्र आता पूर्ण सत्य बाहेर आलं होतं आणि न्यायालयाने संजय वाडकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. संजयच्या एका चुकीच्या कृतीने केवळ एका व्यक्तीचा जीव गेला नाही, तर एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. तर मित्रांनो, आजच्या या घटनेबद्दल आणि सरिताबद्दल तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.